दुधी भोपळ्याचा हा पदार्थ तुम्ही कधीच खाल्ला नसेल. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. मुलांना देखील कळणार नाही, की आपण याच्यामध्ये दुधी भोपळा घातलेला आहे. तर आता इथे बघा, एक दुधी भोपळा घेतला होता. त्याचा अर्धा भाग मी घेणार आहे. आता अर्धा कट करून याची साल काढून घ्यायची. सगळी साल काढून घेतल्यानंतर आता याला किसून घ्यायचं आहे. तर बारीक किसणीने मी ते किसून घेतला आहे. आता हा किसलेला जो दुधी भोपळा आहे तो एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. आता याच्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. जाड असला तरीही चालेल. सोबतच अर्धा वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. 1 वाटी दही घ्यायचं आहे. दही थोडं आंबट असलं ना, तर याची चव अजून छान येईल. तर आता आपण हे आधी मिक्स करून घेऊ, कारण दुधी भोपळ्यामध्ये सुद्धा पाणी असतं. मग त्या हिशोबाने आपण अंदाजाने पाणी घालायचं आहे. तर बघा या पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा वाटी याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे. खूप जास्त पाण्याची गरज नाही आहे. तर आता हे आपण 10 ते 12 मिनिटं साईडला ठेवून घेऊ, म्हणजे आपला जो रवा घातलेला आहे ना, तो चांगला फुलेल. तर 10 ते 12 मिनिटानंतर इथे बघून घ्या, आपला जो मिश्रण आहे ना, मस्त असं फुललेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये 1 चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊया. सोबतच हळद घालून घ्यायची आहे, चवीपुरतं मीठ घालून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त मसाल्यांची गरज नाही आहे याच्यामध्ये. अगदी कमी तेलात आणि हेल्दी हा नाश्ता तयार होतो. आता नाश्ता ना तो मस्त असा आतून सॉफ्ट जाळीदार होण्यासाठी मी याच्यामध्ये इनोचं पॅकेट घातलेलं आहे. इनो नसेल तर तुम्ही इथे खायचा सोडा देखील घालू शकता. आता एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि दुसरीकडे एक ढोकळ्याची प्लेट घेतली आहे. याच्यावर तेल लावून घेऊया. नंतर याच्यामध्ये आपलं हे जे मिश्रण आहे ना, ते सगळं असं याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि चमचाने पसरवून घ्यायचं. सगळं मिश्रण चमचाने या पद्धतीने पसरून घेऊया. तर आता आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. दुसरीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर इडलीच्या भांड्यातच मी इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता आपण हे 12 ते 15 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. तर 12 ते 15 मिनिटं झालेत आणि आपलं हे वाफवून थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर आता याच्या अशा वड्या करून घ्यायच्या. तर छोट्या-मोठ्या कुठल्याही साईजमध्ये करू शकता. फक्त हे थोडंसं थंड झालं पाहिजे, म्हणजे लवकर निघतात. तर इथे बघू शकता मस्त जाळीदार आपल्या या वड्या तयार झाल्या. तुम्ही ह्या अशाच वड्या देखील खाल्ल्या ना, तरी देखील अप्रतिम लागते. याच्यामध्ये आपण दही, मिरची आणि आलं जे घातलं आहे ना, त्याची चव खूप छान लागते. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. पण मी आता याला फोडणी घालणार आहे. तर बघा, हे सगळं आपण इथे वेगवेगळे करून घेतल्या आहेत वड्या. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे. नंतर याच्यामध्ये मोहरी घालायची आहे, तीळ घालायची आहे. सोबतच इथे थोडेसे कढीपत्त्याची पानं घातलेले आहेत. आता हे चांगलं एकदा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि जे वडी तयार करून घेतली होती ना, ते याच्यामध्ये घालायची. तुम्ही इथे दुधी भोपळ्याचा याला ढोकळा बोलू शकता किंवा वडी बोलू शकता. तर आता बघा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला हे थोडंसं कुरकुरीत पाहिजे असेल ना, तर अगदी कमी गॅसवर ह्या पॅनवर ना असंच थोडंसं होऊ द्यायचं एका साईडनी, नंतर याला पलटवायचं. म्हणजे मस्त अशी कुरकुरीतसुद्धा हे वडी तयार होते. तर बघू शकता मस्त आतून जाळीदार ही वडी तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.